मनोज जरांगे यांनी ही सगळी मागणी मान्य झाल्याचं ज्यावेळेला सरकारकडनं त्यांच्यापर्यंत आलं तेव्हा त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देखील दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली। मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळेला म्हणाले। मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर आपण समाधानी असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले। की एक चांगला तोडगा, मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला आणि त्यामुळे जे काही उपोषण चालू होतं ते उपोषण आता संपवण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती। मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला। खरं म्हणजे त्या संदर्भात मुंबईकरांची दिलगिरी देखील मी व्यक्त करतो की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागलाय, पण मला असं वाटतं की शेवटी एक चांगला निर्णय या ठिकाणी आपण घेतलाय। साखळी उपोषणाची आवश्यकता नाही। जो काही ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे, असं कुठेही झालेलं नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आता ओबीसी समाजाने देखील या संदर्भात आता सगळी आंदोलनं ही परत घेतली पाहिजेत आणि मी त्यांनाही आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं, त्यांच्यात तिढा निर्माण करणं, एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।